अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीतून भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके असा चुरशीचा सामना रंगतोय। जसजशी मतदानाची तारीख जवळ येते तसतसं या मतदारसंघात राजकीय वातावरण तप्त होऊ लागले। गेल्या 3 निवडणुकांत या मतदारसंघात भाजपने सलग विजय मिळवला आहे आणि आता ही परंपरा कायम राखण्यासाठी भाजपचा जोरदार प्रयत्न सुरू आहे। पण यावेळी ही परंपरा कायम राहणार की बदलणार? सुजय विखे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक बनली आहे का? याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा समस्यांनी प्रचंड ग्रासलेला, दुष्काळी, रोजगार, सिंचन, रस्ते, आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांनी व्यापलेला आहे। प्रत्यक्ष निवडणूक लढणारे आणि ती पडद्याआडून खेळणारे सर्वच कधी ना कधी सत्ताधारी होते, पण निवडणूक प्रचारातून या प्रश्नांची चर्चा होताना दिसत नाही। गत काळाचे संदर्भ देत एकमेकांची उनीदुनी काढणं, समाज माध्यमांचा आधार घेत हिणवणं, प्रचार फेरीतील कार्यकर्त्यांकडून मारहाण होणे या प्रकारांमुळे निवडणूक प्रचाराची पातळी खालवली आहे। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। इथं वंचित बहुजन आघाडीचा तिसरा उमेदवार फारसा प्रभावी ठरणार नसल्याने विखे विरुद्ध लंके अशीच लढत होतीये। शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांनी विखे पिता पुत्रांविरोधात गौप्यस्फोट करत खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचं हे अस्त्र विखे यांनी परतवून लावलं। पक्षातील आणि पक्षाबाहेरील नाराजांची मूठ बांधण्यासाठी विखे यांना बरेच प्रयत्न करावे लागले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली। बाळासाहेब थोरात यांनी त्यांची शिर्डी मतदारसंघातील यंत्रणाही विखेंविरोधात नगर मतदारसंघात उतरवलेली आहे। समाज माध्यमांचा आधार घेत निलेश लंके यांनी हवा निर्माण केली आहे, पण ती मतामध्ये परावर्तित करण्याचं कसब त्यांना दाखवावं लागणार आहे। या लोकसभा मतदारसंघात नगर शहर, शेवगाव, कर्जत जामखेड, राहुरी, पारनेर आणि श्रीगोंदा हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। शेवगाव मधून भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत, राहुरीतून प्राजक्त तनपुरे, कर्जत जामखेडमधून रोहित पवार, तर पारनेरमधून निलेश लंके आमदार होते। त्यांनी आता लोकसभा लढवण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे आणि हे तिघेही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत। तर अहमदनगर शहरमधून संग्राम जगताप आहेत, ते अजित पवार यांच्या सोबत आहेत, तर श्रीगोंद्यातून भाजपचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत। आता यातील आमदार रोहित पवार यांना मतदारसंघाऐवजी राज्य पातळीवर अधिक स्वारस्य दिसून येतं। मतदारसंघात विखे यांच्याकडे भाजपशिवाय स्वतःची यंत्रणा आहे। लंके यांना घटक पक्षांवर अवलंबून राहावं लागत आहे, तर शरद पवार व बाळासाहेब थोरात यांनी नगर मतदारसंघात लागोपाठ सभांचा धडाकाही लावलाय। तर विखे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या आहेत। मोदी यांच्या सभेला झालेली गर्दी लक्षणीय होती। सुजय विखे यांच्या कार्यपद्धतीने निर्माण झालेली नाराजी आपल्याकडे वळवण्याचा निलेश लंके यांचा प्रयत्न राहिलाय, तर सुपा औद्योगिक क्षेत्रातील अशांततेला विखे यांच्याकडून लंके व समर्थकांना जबाबदार धरलं जातंय। नगर व श्रीगोंदा येथील औद्योगिक जमिनींचा प्रश्न मार्गी लावून विखे यांनी मलमपट्टीचा प्रयत्न केलाय। मंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दोघेही आपापल्या पक्षांचे स्टार प्रचारक आहेत, मात्र या लढाईत दोघेही मतदारसंघात तळ ठोकून आहेत। राज्यात ज्या मतदारसंघात धनगर समाजाची मतं प्रभावी आहेत त्यात नगरचा समावेश होतो, त्यामुळे दोन्ही बाजूंनी ही मतं खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। दोन्ही बाजूंनी अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर असाच उल्लेख आवर्जून केला जातोय। भाजपकडून नामांतराचं श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे। याशिवाय मतदारसंघात माधव हा समूह सक्रिय आहे, त्याने यापूर्वी भाजपची पाठराखण केली आहे। दोन्ही प्रमुख उमेदवार मराठा समाजाचे आहेत। याशिवाय कांदा आणि दूध उत्पादकांच्या नाराजीचा प्रश्नही मतदारसंघामध्ये जाणवतो आहे। नगर शहराला दिवसाआड होणारा पाणी पुरवठा, नगर पुणे इंटरसिटी रेल्वे, नगर बीड परळी रेल्वे मार्ग, ताजनापूर टप्पा 2 प्रकल्प, रोजगारासाठी होणारे तरुणांचे स्थलांतर असे अनेक प्रश्न मतदारसंघात वर्षानुवर्षे खोळंबलेले आहेत। यापूर्वीच्या निवडणुकांतून त्यावर वेळोवेळी आश्वासनं दिली गेली आहेत, मात्र प्रश्न जैसे थे आहेत। अशात सुजय विखे पुन्हा एकदा खासदार होण्यात किती यशस्वी होतात, समोरच्या आव्हानाला कशी मात देणार आणि महत्त्वाचं म्हणजे नगरकर कुणाला संधी देणार हे समजण्यासाठी आपल्याला 4 जूनची वाट पाहावी लागेल। बाकी तुम्हाला सुजय विखे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक बनली आहे असं वाटतं का?
तुमचं मत कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका.